इगतपुरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हिरवागार निसर्ग. पण याच इगतपुरीमध्ये काहीतरी भलतंच सुरू होतं. इगतपुरीतील प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार सीबीआयच्या कारवाईमध्ये उघडकीस आलाय. या कॉल सेंटरमधून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातील नागरिकांना टार्गेट करून गिफ्ट कार्ड किंवा क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट केली जात होती. आणि हे सगळं करायला तब्बल 60 लोकांची टोळी आणि हॉटेलमधल्या 4 रूम बुक करण्यात आल्या होत्या. सीबीआयने धाड टाकल्यावर जे हाती लागलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल. सीबीआयच्या या धाडीमध्ये रिसॉर्टवरून तब्बल 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन्स, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि तब्बल 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्यात. हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याचा संशय आहे. एवढंच नाही तर बँक अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मुंबईमध्ये 5 आरोपी आधीच सीबीआयच्या ताब्यात असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता आणखी खोलवर जाणार आहे.